तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, शिवाजी महाराज ज्याच्या विरोधात उभा होते ना, तो हा औरंगजेब एवढा साधा नाहीये. जगाच्या 8 ते 9% भूभागावर या औरंगजेबाचं राज्य होतं. जगाच्या आजच्या जगाच्या 8 ते 9% भूभागावर राज्य करणारा हा औरंगजेब. याच्या राज्याचं त्यावेळेस वार्षिक उत्पन्न 28 कोटी रुपये होतं. त्यावेळेस 1658-1659 तो हा औरंगजेब. या औरंगजेबाचं सैन्य जवळजवळ 3.5 ते 4 लाखाचं होतं. एवढा हा औरंगजेब ताकदवान. आणि याच्या विरोधामध्ये कोण उभारले? पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती, जावळी, कोल्हापूरच्या पुढे असणारा पन्हाळा आणि पन्हाळ्याच्या पुढे 10-12 किलोमीटर अंतरापर्यंत असणाऱ्या स्वराज्याचे मालक छत्रपती शिवाजी महाराज. आणि असं असतानाही शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी अशा मराठ्यांच्या छत्रपतींच्या 4 पिढ्यांनी 27 वर्ष ह्या जगाच्या 8% भूभागावर राज्य करणाऱ्या औरंगजेबाला फक्त महाराष्ट्रामध्ये पळवलं. जवळजवळ 27 वर्ष. आणि हे जगाच्या इतिहासातच एका ठिकाणी घडलं, ते आहे महाराष्ट्र. काय लेवलला जाऊन औरंगजेबाने प्लॅनिंग केलं होतं आपल्या रस्त्यामध्ये येणाऱ्या, गादीवर बसण्यासाठी आपल्या रस्त्यात आडवे येणाऱ्या भावांना मारण्यासाठी. असा हा औरंगजेब आहे. आणि त्याच्या एकदम विरोधाभासी छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे भाऊ आहेत. शहाजी महाराजांचं निधन होण्याच्या आधी दुर्दैवाने संभाजी महाराजांचं निधन झालेलं आहे कनकगिरीच्या वेढ्यामध्ये 1653-1654ला. पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्या वडील भावाच्या निधनानंतर जन्माला आलेला पहिला मुलगा म्हणून आपल्या भावाच्या आठवणीत शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचं नाव ठेवले संभाजी. त्या संभाजी नावाचा इतिहास पण इंटरेस्टिंग आहे. शहाजी महाराजांचे सख्खे चुलत भाऊ आहेत संभाजी भोसले. संभाजी भोसलेंचा खंडागरी हत्ती प्रकरणामध्ये जाधवरावांच्या मंडळीकडून हत्या झाली. आपल्या भावाच्या आठवणीत शहाजी महाराजांनी मोठ्या पोराचं नाव ठेवले संभाजी. शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाची हत्या झाली म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या मोठ्या भावाच्या आठवणीत मुलाचं नाव ठेवलं संभाजी. राजाराम महाराजांच्या मोठ्या भावाची संभाजी महाराजांची औरंगजेबाकडून हत्या झाली म्हणून राजाराम महाराजांनी आपल्या मोठ्या मुलाचं नाव ठेवलं संभाजी. हा भोसले घराण्याच्या भावांविषयी असणाऱ्या प्रेमाचा दाखला आहे. आहे नाही ती सगळी संपत्ती काढून गेली त्यांनी मराठी. 1 कोटी रुपये घेऊन शिवाजी महाराज निर्धास्तपणे महाराष्ट्रात आले. विचार करा, औरंगजेब 3.5 ते 4 लाखाचं सैन्य, नाही म्हणलं तरी जवळजवळ 28 ते 30 कोटीचं उत्पन्न आहे. आणि त्या औरंगजेबाचा नाक, स्वराज्याचं नाक समजल्या जाणाऱ्या, त्या मुघलांच्या राज्याचा नाक समजल्या जाणाऱ्या सुरतेमध्ये शिवाजी महाराज बिनधास्त जातात. एकाही माणसाला इजाही होत नाही. नेलेल्या एकूण 1 गाढवा सकट शिवाजी महाराज वापस येतात. आणि ही गोष्ट औरंगजेबाला काश्मीरला असताना समजते. पहिल्यांदा त्याला कळतंय की त्याच्या मामाची बोटं कापली. दुसऱ्यांदा त्याला कळतंय की शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केलाय. आणि तिसरी बातमी त्याच्याकडे येते ज्याच्यामुळे औरंगजेबाचा इगोवाड झालाय. आणि त्या एका पत्रामुळं औरंगजेबानं कायमस्वरूपी भोसले किंवा छत्रपती घराण्याला दुश्मन मानलं. आणि ते पत्र लिहिलं इराणचा बादशाह शाह अब्बास दुसरा. ते पत्र फार इंटरेस्टिंग होतं. हे औरंगजेबाच्या आजारपणामधलं एक पेंटिंग आहे. औरंगजेब दिवस आजारी असायचा त्यावेळेसही तो दरबार घ्यायचा, त्यावेळेस काढण्यात आलेलं एक पेंटिंग आहे. पुढचा फोटो घ्या. शाह अब्बास. आता हे चित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, त्याच्यात तुमच्या डाव्या कोपऱ्यामध्ये जो दिसतोय तो शाह अब्बास आहे, इराणचा बादशाह शाह अब्बास दुसरा. आणि उजव्या कोपऱ्यामध्ये औरंगजेब आणि मध्ये अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. इराणच्या बादशाहानी या औरंगजेबाला पत्र लिहिलंय. आणि हा इराणचा बादशाह काय म्हणतो की तुझं एवढं मोठं साम्राज्य असं मला कळलं. तरबियत खान नावाचा तुझा माणूस 1 वर्षापासून माझी भेट घ्यायला माझ्या राजधानीमध्ये बसलाय. अरे पण तुझ्या राज्यामध्ये एक सर्वसामान्य असणारा जहागीरदार नापाक सिवा, कोण म्हणतं हे इराणचा बादशाह, की तुझ्या जहागिरीत असणारा एक जहागीरदार सिवा तुझ्या जहागिरीत धुमाकूळ घालतो. तुझ्या जहागिरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपद्रव देतोय. एवढंच नाही तर तुझ्या महत्वाच्या बंदरांवर हल्ला करून त्या बंदरातली संपत्ती घेऊन जातो. तुझ्या मुख्य सरदारांना तू मारून टाकतोय. आणि तू इथं मला काय सांगतोय की तू तुझ्या भावांना मारलेस, तू तुझ्या बापाला कैदेत टाकलेस आणि तू आलमगीर नाव घेतलंयस. आलमगीर म्हणजे जगत जेता. तू जगत जेतास. अरे तू आलमगीर नाहीस, तू पिदरगीर आहेस. तू तुझ्या बापाला कैद करणार, तुझ्या भावांना मारून टाकणार आहेस. आणि तुझ्यासोबत मी युती करू. इराणच्या बादशाने या औरंगजेबाचा एवढा अपमान केला 1663च्या पत्रामध्ये की हा औरंगजेब वायबल झालाय. की कोण आहे हा शिवाजी, कोण आहे हा शिवा, दख्खनीत राहतो, एवढी शिवाची जहागीर आहे, मुघलांच्या एका सुभ्यापेक्षाही कमी त्याचा भाग आहे. आणि इराणचा बादशाह त्याचं उदाहरण देऊन माझा अपमान करतो. या शिवाचं अस्तित्व संपवायचं, कुणाला पाठवायचं. आणि मग पुढे नाव येतं मिर्झाराजे जयसिंग. कारण हा मिर्झाराजे जयसिंग औरंगजेबाचा अतिशय एकनिष्ठ आणि विश्वास आहे. त्यानंतर काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती. पुरंदरचा तह झाला
आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबामधलं पहिलं भांडण कधी झालं, औरंगजेबाला शिवाजी महाराजांसोबत नक्की काय करायचं होतं आणि शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातला नक्की फरक काय की त्याच्यामुळे आपण शिवाजी महाराजांचं एवढं कौतुक करतो. म्हणजे एका जर्मन फिलॉसॉफरचं एक वाक्य आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला आदर्श मानता तर त्याला आदर्श का मानता हे तुम्हाला विचारल्यावर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो, पण शिवाजी महाराजांनाच आपण आदर्श का मानतो त्याचं उत्तर देण्यासाठी औरंगजेबाचा अभ्यास करावा लागतो. कारण नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या एका पत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे की ते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिताना असं म्हणतात की मी शिवाजी महाराजांना इतर राज्यकर्त्यांपेक्षा कमी किंवा लहान मानायला तयार आहे, पण शिवाजी महाराजांपेक्षा लहान मानण्यासाठी शिवाजी महाराजांपेक्षा मोठं कोण आहे याविषयीची ज्यावेळेस मी चिकित्सा करतो किंवा या विषयावर ज्यावेळेस मी इतर व्यक्तींचा अभ्यास करतो त्यावेळेस शिवाजी महाराजांपेक्षा मोठा व्यक्ती भारतात मला आढळून येत नाही. म्हणून मला शिवाजी महाराजांचं मोठेपण हे मान्यच करावं लागतं. आयुष्यात आपण शिवाजी महाराजांना म्हणतो की शिवाजी महाराज गनिमी काळाचे जनक आहेत, पण तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहीत नसेल, शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातली लढलेली सगळ्यात पहिली लढाई इसवी सन 1648ची ही मैदानी युद्ध होतं. खळद बेलसरच्या पायथ्याला म्हणजे पुरंदरच्या पायथ्याला खळद बेलसरला शिवाजी महाराजांनी मैदानात उतरून युद्ध केलं, त्या युद्धात त्यांचा विजय झाला. याच्यानंतर शिवाजी महाराजांना वडिलांची सुटका करायची होती म्हणून त्यांनी शहाजहानसोबत पत्रव्यवहार केला आणि आपल्या वडिलांची सुटका व्हावी म्हणून मी मुघलांचं मांडलिकत्व स्वीकारतो, मी मुघलांचा नागरिक आहे अशी पत्र त्यांनी पाठवली. हे शिवाजी महाराजांचं इकडे चालू होतं. त्याच वर्षी औरंगजेब अफगाणिस्तानात होता. औरंगजेबाला तिकडे एक विजय मिळाला होता, परंतु त्या मोहिमेमध्ये जवळजवळ 4 कोटी रुपये खर्च झाला. त्याच्यामुळे शहाजहान आणि औरंगजेब या दोघांमध्ये भांडण झाले. एका बाजूला शिवाजी महाराज 1648-1649 साली वडिलांच्या सुटकेसाठी सिंहगड किल्ला आदिलशहाला देतात आणि त्याच वर्षी दुसरीकडं शहाजहान आणि औरंगजेब दोघांत भांडण झाल्यामुळं वडिलांवर नाराज होऊन औरंगजेब राजकीय संन्यास घेतो. हे दोन व्यक्ती आहेत. शिवाजी महाराज महाराष्ट्रात आहेत, औरंगजेब उत्तर भारतात आहे. ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि पण या दोन व्यक्तींच्या आयुष्यामध्ये एकाच वर्षी सेम घटना घडत आहे आणि त्या घटनांचे रिझल्ट मात्र वेगवेगळे. औरंगजेब काय म्हणतोय, माझ्या वडिलांशी भांडण झाले, मी राजकारणातून संन्यास घेणार. शिवाजी महाराज काय म्हणतायत, माझ्या वडिलांना कैद केलंय, मी माझ्या वडिलांसाठी सिंहगड किल्ला सोडणार. एकाच नाण्याच्या या दोन बाजू, कुठली बाजू आपण स्वीकारायची आपल्याला. हा संपर्क दिसतोय, हा या पुण्यामध्ये आलेला जिची बोट शिवाजी महाराजांनी कापली तो शाहिस्तेखान. हा लाल महालामध्ये राहिला, जवळजवळ 3-3.5 वर्ष हा लाल महालात राहिला आणि या 3-3.5 वर्षामध्ये याला शिवाजी महाराजांच्या विरोधात कधी आक्रमण केलं नाही, कधी हल्ला केला नाही. ह्याचा जावई आहे जामदार खान आणि त्या जामदार खानाचा सक्का भाऊ आहे नामदार खान. नामदार खान एकदा शाहिस्तेखानाला म्हणला की आई शिवाजी म्हणतात तू काय 10,000चं सैन्य द्या, उद्या गुडघ्यावर आणू. शाहिस्तेखान म्हणला, अरे जर मी उद्या शिवाजीला हरवले तर औरंगजेबाच्या विरोधात भारतात उभा राहणारा माणूसच नाही. मग आपल्याकडे असणारं 1 लाखाचं सैन्य त्यातलं 77,000चं घोडदळ आहे. ते घोडदळ हा औरंगजेब आपल्याकडून कमी करत या सगळ्या सैनिकांचा पगार माझ्या अकाउंटला जमा होतो. तो पगार मला यांना द्यायचा आहे. जर माझं सैन्य कमी केलं तर माझ्या अकाउंटला येणारे पैसे थांबतील. त्याच्यामुळे जोपर्यंत शिवाजी जगतो तोपर्यंत आपला खजिना भरतोय, शिवाजी जगला पाहिजे. हे या शाहिस्तेखानाचं धोरण आहे. याला अमीर उमरा म्हणायची, म्हणजे बादशाची निव्वळ प्रतिमा. उमरावर मधला सर्वश्रेष्ठ उमराव म्हणजे भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा प्रमुख व्यक्ती. भारतातले जे कोणी श्रीमंत असतील त्या सगळ्या श्रीमंतांचा प्रमुख श्रीमंत म्हणजे हा शाहिस्तेखान. आणि हा कशामुळे शिवाजी महाराजांच्या विरोधात हल्ला करत नाहीये, त्याला पैसा मिळतोय. परत त्याला भीती पण आहे की जर सपोज शिवाजी महाराजांसोबत आपण युद्ध केलं, शिवाजी महाराजांना आपण हरवलं तर हा औरंगजेब आपल्याला कुठं पाठवल, काबुल कंदार. आणि काबुल कंदारला तो जायचा, तो कंपल्सरी मारायचा, कोणी जिवंत राहिलं नाही. एखाद्याला जर मारायचं त्याला काबुल कंदारला पाठवायचं. शिवाजी महाराजांना मारायचं होतं म्हणून 2 वेळेस औरंगजेबाने आग्र्याच्या वेड्यामध्ये किंवा आग्र्याला अटक केली. त्यावेळेस औरंगजेबाने 2दा शिवाजी महाराजांना काबुल कंदारला जायचे आदेश दिले आणि शिवाजी महाराजांना म्हणतो तुम्ही शिवाजी महाराज काबुल कंदारला गेले नाही. ती भीती होती या शहाजहान, या शाहिस्तेखानाला. बरं, शाहिस्तेखान काय साधा आहे का? या शाहिस्तेखानाचा बाप शहाजहानचा वजीर आहे. या शाहिस्तेखानाच्या 2 सख्या बहिणी. शहाजहानला या शाहिस्तेखानाची एक सख्खी बहीण मुमताज महल शहाजहानला दिली, जिच्या नावाने ताजमहल बांधले. या शाहिस्तेखानाची दुसरी बहीण असद खानाला दिली, जो पुढे जाऊन औरंगजेबाचा वजीर झाला. या शाहिस्तेखानाची तिसरी बहीण
मुघलांच्या एका राजपुत्राला दिलेली असा हा शाहिस्तेखान आहे, जे एवढं याचं वजन आहे की हा निव्वळ औरंगजेबाच्या नंतर मुघलांच्या राजवटीमध्ये असणारा सर्वात मोठा व्यक्ती कोण असेल तर हा शाहिस्तेखान होता, ज्याला शिवाजी महाराजांनी 4 बोटं कापली. आणि यावेळेस एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली. ज्यावेळेस शाहिस्तेखान महाराष्ट्रात आहे त्यावेळेस 9 एप्रिल 1662 म्हणजे शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीमध्ये कारतलब खानाला गर्वहरण करून गैमी काव्याने ज्यावेळेस अडकवलं आणि ज्यावेळेस त्याला शरणागती घ्यायला भाग पाडली, उंबरखिंडीची जी घटना ज्या वर्षी घडली त्या वर्षी दिल्लीमध्ये फार कडाक्याचं ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. आणि त्यातच 9 एप्रिलला आलाय रमजान ईद. 9 एप्रिल 1662 ते 10 मे 1662 असा जवळजवळ 1 महिना औरंगजेबानं ईदीमुळं किंवा त्या ईदमुळं उपवास केला. 1 महिना त्यानं रोजा ठेवला. आणि या उन्हामुळं, कमी पाणी पिण्यामुळं, जेवण न केल्यामुळं औरंगजेबाची तब्येत खालवली आणि औरंगजेबाला अक्षरशः बेडवर अंथरुणावर खेळून राहावं लागलं. आणि या पिरियडमध्ये औरंगजेबाच्या अंगातलं 3 वेळेस रक्त बदलण्यात आलं की तो जगला पाहिजे म्हणून. आणि एकीकडे हे घडत असताना औरंगजेबाची दुसरी बहीण रोशनारा तिनं औरंगजेबाच्या मुलापैकी उत्तराधिकारी कोण आहे याची चर्चा करायला सुरुवात केली. दरबारामध्ये आपलं वजन प्राप्त केलं, औरंगजेबाचे शिक्के वापरले, न्यायदान केलं. आणि औरंगजेब तर आजारी आहे, जिवंत आहे, पण तो जिवंत असताना त्याचे जे कोणी वारसदार असतील ते ठरवण्याची सगळी गडबड चालू आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की औरंगजेबाला पंतू झालाय तरी औरंगजेबाने मुलाला गादीवर बसवलं नाही. औरंगजेबाच्या पंतूचं लग्न बघून औरंगजेब नेला. एवढी वर्ष औरंगजेब जगला या घटनेनंतर. हा औरंगजेब आजारी आहे, 3 वेळेस अंगातलं रक्त बदललंय. असं असताना सुद्धा ज्यावेळेस त्याला कळलं की आपल्या बहिणीने आपल्या विरोधात राजकारण केलं त्यावेळेस काठी टेकवत रोज 5 मिनिटं औरंगजेबाने दरबार घेतलाय. 1 आठवडा रोज 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं घ्यायचं, दरबारात जायचं, उभा राहायचं, वापस यायचं, फक्त लोकांना दाखवायला की अजून मी जिवंत. आणि या एका गोष्टीमुळं औरंगजेबाच्या वारसदारांचं युद्धाचा जो काही विषय होता तो थांबला. तब्येतीची सुधारणा करण्यासाठी औरंगजेब काश्मीरला गेला. औरंगजेब काश्मीरला पोहोचलाय आणि शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापण्याची बातमी त्याला कळाली. त्याच्या समोर एवढा विचित्र प्रसंग उभा होता की ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्या आपल्या सख्या मामाची बोटं या शिवानं, दख्खनच्या शिवानं कापली. आणि ही गोष्ट त्याला समजते आणि पुढं काय करायचा तो विचार करतोय. त्याच वेळेस सुरतेवर शिवाजी महाराजांनी हल्ला केला. आपण सुरतेचं वर्णन ऐकतो, शिवाजी महाराज गेले, 4 दिवस राहिले. शिवाजी महाराजांनी 4 दिवस सुरतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ माजवला आणि तिथून जवळजवळ 1 ते सव्वा कोटी रुपयाची पैशाच्या सगळ्या जे काही संपत्ती आहे ती संपत्ती घेऊन शिवाजी महाराज स्वराज्यात आले. पण आपण हे कधीच ऐकलेलं नाहीये की शिवाजी महाराज किंवा मराठे सुरतेमध्ये गेल्यानंतर तिथल्या मुघलांच्या सैनिकांसोबत कसं वागत होते. एक जॉन एस्किलोट नावाचा एक व्यक्ती आहे, इंग्रज अधिकारी आहे, तो शिवाजी महाराजांच्या या सुरतेच्या मोहिमेच्या वेळेस सुरतेमध्ये होता. त्याने जवळजवळ 17 ते 18 पत्र लिहिलेली आहेत त्यावेळेस लंडनला आपल्या ऑफिसर्सना सांगण्यासाठी की सुरतेमध्ये शिवाजी महाराजांनी काय काय गोंधळ घातला. त्यातलं एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये हा जॉन एस्किलोट लिहितो. त्या पत्राचं वाक्य त्या पत्राची सुरुवात अशी होते की आता मी तुम्हाला सांगतो मराठे सुरतेतल्या सैनिकांना कसे मारत होते. आणि तो पुढे पूर्ण प्रोसिजर देतोय. त्याच्यामध्ये तो काय सांगतोय की मराठे एका सैनिकाला पकडायचे, एक जण त्याची मान पकडायचा आणि तोंडावरून म्हणजे त्याचा तोंड समोर करून त्याला जमिनीत पाडायचा आणि त्याचं तोंड मातीमध्ये घुसवायचं आणि त्याची मान मागून पकडून गुडघा त्याच्या मणक्यावर ठेवायचा. दुसरा मराठा यायचा, त्याचा उजवा हात पूर्ण पिरघळायचा आणि पाठीवर आणायचा, डावा हात पूर्ण पिरघळायचा, पाठीवर आणायचा आणि दोन्ही हाताची कोपरे धरून ते दोन्ही हात उभे करायचे म्हणजे हात इथून तोडायचे. तिसरा मराठा व्यक्ती यायचा, तिसरा मराठा सैनिक यायचा, तो त्या सैनिकाचं म्हणजे मुघलांच्या सैनिकाच्या हाताची नस कापायचा. जोपर्यंत पूर्ण रक्त वाहून जात नाही तो शरणागती पत्करत नाही, त्याची धडपड शांत होत नाही, तोपर्यंत रक्त पूर्ण वाहून जाऊ द्यायचं. आणि चौथा माणूस नंतर तो मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावायची. हे असं मराठ्यांनी जाऊन सुरतेमधल्या मुघलांच्या सैनिकांना मारलंय. कशामुळे त्या सुरतेतले मुघलांचे सैनिक शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहतात.